ऍक्शन को रिएक्शन होतं. फ्रीडम ऑफ स्पीच, फ्रीडम ऑफ स्पीच, फ्रीडम ऑफ स्पीच. सगळ्यांना हे दिसतंय, पण कोणाला हे का दिसत नाहीये? फ्रीडम ऑफ स्पीचच्या नावाखाली चाललेला खेळ, जाणून मोजून कॉमेडीच्या नावाखाली कोणाला तरी टार्गेट करणं, कुठल्या तरी कम्युनिटीचा विरोध करणं आणि कुठल्या तरी कम्युनिटीला सपोर्ट करणं, हे या कुणाल कामराचं जुनं काम. हाय गाईज, वेलकम 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 बॅक टू द अनदर रोस्ट व्हिडिओ. तर आता तुम्हाला माहितीच आहे की कुणाल कामरा या एका सो कॉल्ड स्टँडअप कॉमेडियननी आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यावर एक गाणं लिहिलं आणि त्यांना ट्रोल केलं, त्यांच्यावर काही जोक्स लिहिले त्यांचं नाव न घेता. तर यावर एकनाथ शिंदे यांचे काही कार्यकर्ते भडकले आणि त्यांनी जाऊन हॅबिटॅटची तोडफोड केली. हॅबिटॅट तेच जिथे हा कुणाल कामराचा शो झाला. तर अशी सगळी ही कॉन्ट्रोवर्सी झाली. आता या सगळ्या तोडफोड नंतर ह्यांनी फ्रीडम ऑफ स्पीचचा विक्टिम कार्ड काढला. पण कुणाल कामरा एक गोष्ट विसरला, कुणाल कर्माइज. या कुणाल कामराचं करिअर आधीपासून ह्याच्यावर चालत आलंय, हिंदू धर्माला टार्गेट करायचं, एखाद्या पक्षाला टार्गेट करायचं. हेच करून करून ह्यांनी स्वतःचं करिअर बनवलंय. ह्याच्या जोक्स मध्ये काही मजा नाही, ह्याची कॉमेडी बघाल तर तुम्हाला उलटी येईल. आता ह्यांनी हा फ्रीडम ऑफ स्पीचचा विक्टिम कार्ड खेळल्यानंतर ह्याच्या सपोर्ट मध्ये बघा किती लोक आहेत. हे तेच लोक आहेत जे एका पर्टिक्युलर आयडिओलॉजीला सपोर्ट करतात. हा कुणाल कामरा आणि हे जे फ्रीडम ऑफ स्पीचचं गुणगान गातायत ना, त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही त्यावेळेला कुठे गेले होते? समीर ठक्कर ज्या वेळेला तो आदित्य ठाकरेंबद्दल काहीतरी बोलला त्यावेळेला त्याला तर अरेस्ट करण्यात आलं होतं, हो की नाही? त्यावेळेला कुठे गेलं होतं? फ्रीडम ऑफ स्पीच, हे फ्रीडम ऑफ स्पीचचा झेंडा घेऊन फिरणारे त्यावेळेला कुठे झोपले होते का? ज्या वेळेला केतकी चितळे शरद पवारांबद्दल काहीतरी बोलली आणि तिला 40 दिवसांची जेल झाली, त्यावेळेला कुठे गेला होता? फ्रीडम ऑफ स्पीच. त्यावेळेला कंगना राणावतचं घर तुटलेलं, हाच कुणाल कामरा त्यावेळेला तर मस्त जोक मारत होता, मजा घेत होता. जो आपने इलीगल कंस्ट्रक्शन कंगना रनावत की गिराई, मतलब उसका खुल के समर्थन आपने नहीं गिराई, बीएमसी ने गिराई. बीएमसी, ठीक है, आपको क्यों दुख हो रहा है? नहीं मुझे तो दुख नहीं हो रहा है. मैं रिवाइंड फॉरवर्ड करके वीडियो बहुत बार देखा. ठीक है, कर लो आप. दुख नहीं हुआ मेरे को, तो देखते रहो आप. मेरे को अच्छा लगा, अच्छा किया. हा काय रे भावा, असं कसं चाले? एका एक्स नेव्ही आजोबांना बेदम मारहाण करण्यात आली कारण त्यांनी उद्धव ठाकरे साहेबांचं एक व्यंगचित्र काढलं होतं. त्यावेळेला कुठे गेला होता हा कुणाल कामरा? आणि त्याला आता पैसे देऊ देऊ सपोर्ट करणारे सपोर्टर, हे फ्रीडम ऑफ स्पीचचा झेंडा घेऊन फिरणारे लोक, ध्रुव राठी सपोर्टर्स, तेव्हा कुठे गेले होते तुम्ही? आता ह्यांचं असं झालंय ना, ह्यांच्या लाडक्या नेत्यांबद्दल जर कोणी काही बोललं तर त्याला तुम्ही मारा, फोडा, जेलमध्ये टाका, काहीही करा, यांना चालतं. पण ज्यावेळेला हे कोणाच्या तरी लाडक्या नेत्यांबद्दल काहीतरी बोलतात आणि जेव्हा ह्यांच्यावर रिएक्शन होते त्यावेळेला हे फ्रीडम ऑफ स्पीच, माझा अधिकार, माझा हक्क, या गोष्टीचं रडगाणं सुरू करतात. हे ह्यांचं जुनं काम. तुम्हाला माहिती नसेल, 2017, 18, 19 तेव्हापासून या गोष्टी चालत आल्या. आम्ही तेव्हापासून या लोकांना बघतोय. हे युट्यूब वरती हेच धंदे करतात. ह्यांनी अख्ख्या युट्यूब प्लॅटफॉर्मची वाट लावली. कॉमेडीच्या नावाखाली कुठल्या तरी संस्थेकडून पैसे घ्यायचे, कोणाला तरी टार्गेट करायचं, मॅन्युप्युलेशन करायचं, हे ह्यांचे धंदे. हाच कुणाल कामरा उमर खालिद बरोबर पण दिसला होता. आता उमर खालिद कोण? जाऊन जरा गुगलवर सर्च करा, तुम्ही तुमच्या डोक्याने विचार करा. आता येऊया हॅबिटॅट वरती. हॅबिटॅट माझ्या मते, मी चुकीचा पण असू शकतो, पण माझ्या मते ते तोडलं गेलं नाही पाहिजे होतं, कारण तिथे तोडफोड करून काहीही झालं नाही. अशांना लगाम लागणार नाहीये या सगळ्या गोष्टी करून. पण आता या कुणाल कामरावरती FIR वगैरे पण झाली. पण मी तुम्हाला सांगतो, या FIRचा त्याला काडी मात्र फरक पडणार नाही, कारण त्याचा अटकपूर्व जामीन मंजूर झालेला आहे. आता या सर्व गोष्टी होत असतात. जर तुम्ही एखाद्या पॉलिटिकल पार्टीला सपोर्ट करता तर तुम्ही कुठल्या तरी पॉलिटिकल पार्टीचा विरोध करा, त्यामुळे आरोप प्रत्यारोप हे चालू असतं. पण अडचण इथे की हे ज्या वेळेला स्वतःला न्यूट्रल दाखवून लोकांना मॅन्युप्युलेट करायला युट्यूबवर येतात ऍज अ कॉन्टेंट क्रिएटर, ऍज अ स्टँडअप कमेडियन, त्यावेळेला विषय गडबडतो. आता कसं आहे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. आता हा कुणाल कामरा, ह्याचा हा फोटो बघा. आता तुम्हाला कळलं असेल हा कुठल्या पक्षाशी जवळीक साधून आहे आणि कुठल्या पक्षाचा विरोध करतोय. ह्याचा इंस्टाग्राम खोलून बघा. ह्याच्या इंस्टाग्रामवर ह्याच्यापेक्षा जास्त फोटो तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे. त्यामुळे तुम्हाला कळलं असेल की काँग्रेस सपोर्टर. आता हा वाद चालूच आहे. काँग्रेस सपोर्टर्स, बीजेपी सपोर्टर्स, हे क्लॅशेस चालूच राहणार. तुम्ही जोपर्यंत आपल्या पक्षांच्या नेत्यांची चाटुगिरी करणं सोडणार नाही ना,
तोपर्यंत या अशा गोष्टी होतच राहतात. आमच्या इथे तर काही लोक असं छाती ठोकून सांगतात मी माझ्या साहेबांचा कट्टर आहे. अरे लाज वाटण्याची गोष्ट आहे ही मित्रा. जर तुम्ही एखाद्या पार्टीला सपोर्ट करताय तर दुसरा पण कुठल्या तरी दुसऱ्या पार्टीला सपोर्ट करताय. त्यामुळे जर तुम्ही कोणावर तरी टीका केली तर तो पण तुमच्यावर टीका करणार. मग तिथे रडगाणं करायचं, विक्टिम कार्ड खेळायचे, ही बायलीगिरी करू नका ना. कुठल्या तरी पक्षाकडून पैसे घ्यायचे, कुठल्या तरी पक्षाच्या विरुद्ध बोलायचं, स्वतःला न्यूट्रल दाखवायचं. बाबा मी तर मीच देशभक्त, बाकी सगळे तर मूर्खच आहेत. एखाद्या विचारधारेला सपोर्ट करणं गोष्ट वेगळी, पण ज्या वेळेला तुम्ही लाळगोटेपणा करायला लागता नेत्यांच्या पाठी, माझ्या साहेबांना कसा बोललास, माझ्या साहेबांना कसा बोललास, असा बोललास, मग ह्याच गोष्टी होत राहतात. तोपर्यंत तुम्ही तुमच्या डोक्यातला हा विचार काढत नाही की माझ्या साहेबांबद्दल बोलला म्हणजे तर मी तर मग तो काँग्रेसचा असो किंवा बीजेपीचा असो, मग कुठल्याही पक्षाचा असो. आता हे कुणाल कामराचे सपोर्टर्स कमेंट सेक्शन मध्ये येतील आणि म्हणतील की त्यांनी कोणाचं नावच नाही घेतलं होतं. तुम्ही काय मूर्ख समजता का रे? सर्कॅझम हा वर्ड फक्त तुमच्याच डिक्शनरीमध्ये आहे का? आमच्या डिक्शनरीमध्ये नाहीये का? लोकांना कळत नाहीये का? कुठल्या तरी पक्षाकडून कुठल्या तरी पक्षाची सुपारी घ्यायची आणि मग सोशल मीडियावरती येऊन अशी घाण पसरवायची. युट्यूब हा एक प्लॅटफॉर्म आहे आर्टिस्ट लोकांसाठी, पण तुम्ही लोकांनी स्वतःचे प्रोपगंडा पसरवून लोकांना मॅन्युप्युलेट करून या प्लॅटफॉर्मला गटर बनवलंय. असे खूप सारे युट्यूबर्स आहेत जे पॉलिटिक्सवर, कॉन्ट्रोवर्सीजवर प्रॉपर व्हिडिओज बनवतात, ते पण न्यूट्रल राहून, म्हणजेच दोन्ही साईडच्या गोष्टी वाचून त्याचा अभ्यास करून मग ते युट्यूबवर व्हिडिओज बनवतात, जस्ट लाईक नितीश राजपूत. कुणाल कामराचं असं झालंय ना, पैसा फेक तमाशा देख नाचेगा कामरा फुलटुले. असे खूप सारे कॉमेडियन्स आहेत जे जेन्युइन कॉमेडी करतात. ही कॉमेडियन्स पॉलिटिकल कॉमेडी करतात, क्रिटिसिझम पण करतात त्या कॉमेडीमध्ये, त्यात हसायला सुद्धा येतं. पण त्यांचा विरोध का नाही होत, त्यांच्यावर कॉन्ट्रोवर्सी का नाही होत? कारण त्यांचं इंटेन्शन नसतं, त्यांनी कोणाची सुपारी घेतलेली नसते, त्यांना मॅन्युप्युलेट करायचं नसतं, त्यांचं कोणाचे सेंटिमेंट्स हर्ट करण्याचं काहीही इंटेन्शन नसतं. नाहीतर हे जे आहेत ना कुणाल कामरा वगैरे सारखी लोक, हे फक्त सुपारी किंग आहेत. करा तुम्ही क्रिटिसिझम, सगळ्यांचं करा ना, प्रत्येक नेत्याचं करा. प्रत्येक नेत्याचे मायनस पॉइंट्स आहेत, करा ना तुम्ही. क्रिटिसिझम झालंच पाहिजे. डेमोक्रेसीमध्ये क्रिटिसिझम हे खूप महत्वाचं आहे, कारण आपल्याला कुठल्याही नेत्याचं किंवा कुठल्याही पॉलिटिकल पार्टीचं गुलाम नाही व्हायचं. सगळे एकमेकावर आरोप करत असतात, कोणाकोणाचे घोटाळे, काय काय कसले कसले हजार घोटाळे बाहेर येतात. बीजेपीवाले काँग्रेसचे घोटाळे बाहेर काढतात, काँग्रेसवाले बीजेपीचे घोटाळे बाहेर काढतात. पण घोटाळे तर होत आहेत ना, तर मग क्रिटिसिझम हे दोघांना झालं पाहिजे. त्याच वेळेला इक्वॅलिटी, फ्रीडम ऑफ स्पीच या सगळ्या गोष्टींना मानपान भेटेल ना. तुम्ही तुमच्या साहेबाची चाटणार आणि दुसऱ्याला सांगणार की अरे तू त्या साहेबाची कशाला चाटतोयस, माझ्या साहेबाची चाट. चाटुगिरी सोडा. मग डेमोक्रेसी, फ्रीडम ऑफ स्पीच या सगळ्या गोष्टी आहेत ना, या सगळ्या गोष्टी त्यावेळेला मॅटर करतात. जर सगळीच जण घोटाळे करतायत तर मग क्रिटिसिझम पण सगळ्यांचं होऊ दे ना, कारण या सगळ्या फालतूच्या कॉन्ट्रोवर्सीजमुळे आपलं लक्ष मेन मुद्द्यांवरून डायव्हर्ट होतं. एक मिनिट, डायव्हर्ट होतं की डायव्हर्ट केलं जातं? नाही, म्हणजे एका आठवड्याआधी नागपूरमध्ये दंगल झाली होती. त्या दंगलीमध्ये खूप लोकांची नावं बाहेर आली. अख्ख्या पब्लिकचं लक्ष त्या नागपूरच्या दंगलीवर होतं आणि अचानक या कुणाल कामराच्या कॉन्ट्रोवर्सीमुळे सगळ्यांचं लक्ष कुणाल कामरावरती डायव्हर्ट झालं किंवा डायव्हर्ट करण्यात आलं. म्हणजे मी क्लेम नाही करत आहे, मी फक्त अज्युम करतोय की म्हणजे काही येऊ शकतं भाई, राजकारण आहे. हो ना, आम्हाला पण माहितीये राजकारण काय. बाकी तुम्हाला काय वाटतं, लेट मी नो इन द कॉमेंट सेक्शन. आय होप यू लाईक द व्हिडिओ, अँड इफ यू लाईक द व्हिडिओ, लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. भेटूया तुम्हाला अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, हसत राहा, बाय, टेक केअर, सी यू अगेन, पीस आउट.